नमस्कार मित्रांनो, पाहिल्याप्रमाणे जी काही यादी आहे ती यादी आता प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकताय की आपल्याकडे एक यादी आहे. आता तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवणार आहे. पाहू शकताय की ही आपल्याकडे यादी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. कर्जमुक्ती योजना पात्र आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांची यादी. याच्यामध्ये सविस्तर देण्यात आलेलं आहे. याच्यासोबत कागदपत्र सुद्धा तुमची आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत जाऊन कागदपत्र घेऊन जाऊन सोबत आधार कार्ड, बँक खात्याची आणि बचत खात्याची पासबुक आणि तुमचं जे काही यादीमध्ये नाव असेल त्याचा विशिष्ट क्रमांक म्हणजे हा विशिष्ट क्रमांक पाहू शकता. हा विशिष्ट क्रमांकचा कॉलम आहे. याच्यामधले जे काही खाली आहेत ते संपूर्ण विशिष्ट क्रमांक आहेत. इथं संपूर्ण नाव देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण. त्यानंतर मग इथं आधार क्रमांक देण्यात आलेला आहे. इथं बँकेचं नाव आहे. डी बँकेच्या याद्या आहेत या संपूर्ण. शाखा दिलेल्या आहेत इथं हाडोळ याच्यामध्ये आहे. विकास संस्थेचं नाव देण्यात आलेलं आहे. कर्ज खाते क्रमांक इथं देण्यात आलेला आहे. त्यानंतर थकबाकीची एकूण रक्कम देण्यात आलेली आहे. शासनामार्फत रक्कम असं सुद्धा इथं देण्यात आली आहे आणि मोबाईल क्रमांक हा शेवटी इथं देण्यात आलेला आहे. असे हे कॉलम देण्यात आलेले आहेत. अशा ह्या तुम्ही याद्या पाहू शकताय. संपूर्ण माझ्याकडे आता ही यादी अवेलेबल आहे. जे काही ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर जास्तीत जास्त या यादीमध्ये जर पाहिलं तर 1,00,000च्या वर तर रक्कम नाहीये. 70,000-77,000 काहीतरी एक रक्कम आहे हायेस्ट वाली. कारण की त्याच्या वरची रक्कम तर नाही. म्हणजे एकदम कमी अमाउंटच्या वगैरे यादी आहेत सध्या ह्या. अशाच पद्धतीनं तुमच्या बी यादी आल्या असतील. त्याच्यामधलं आपल्याला काय करायचं आहे, नंतर मग आता इथला विशिष्ट नंबर जो काही आहे, हा विशिष्ट नंबर आपल्याला इथं कॉपी करायचा आहे आणि कॉपी करून आपलं सरकार जे काही पोर्टल असेल, या पोर्टलवरती आल्याच्या नंतर आपल्याला विशिष्ट क्रमांक किंवा आधार कार्ड, त्या शेतकऱ्याचा आधार नंबर असेल तर त्यांनी आधार नंबर किंवा विशिष्ट क्रमांक, तो आपल्याला इथं डायरेक्टली पेस्ट करायचा आहे आणि पेस्ट करून इथं जे काही सर्च आहे, त्या सर्चवर आपल्याला क्लिक करायचं आहे. सर्चवरती क्लिक केल्याबरोबर असं तुमच्यासमोर हे आता ओपन होणार आहे. पाहू शकता की संपूर्ण माहिती आहे. ह्याच्यामध्ये इथं ते शेतकऱ्याचा आधार नंबर देण्यात आलेला आहे. त्यानंतर इज आधार नंबर ॲक्सेप्टेबल शो इन द लोन अकाउंट. म्हणजे कर्ज खात्यामध्ये तुम्हाला आधार जे काही आधार क्रमांक म्हणजे स्वीकार्य आहे का असं देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये. तिथं तुम्हाला येस करायचं आहे किंवा नो तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कर्ज खात्याला जर आधार नंबर तुमचा द्यायचा असेल तर तुम्ही येस करू शकता किंवा नो करू शकता. इथं काय होऊ शकतं की आता ह्या 2 ऑप्शनमध्ये येस जर केला तुमचा तर तुमच्या जे काही अमाउंट आहे ते कर्ज खात्यामध्ये सुद्धा जाऊ शकतं. नाही केला तर काय प्रॉब्लेम होऊ शकेल आणखी ह्याच्या संदर्भातील महत्त्वाचं तेवढं डिटेल्स आलं नाहीये. सविस्तर त्याचं एखादं व्यवस्थित तुम्ही चौकशीपूर्वक, काळजीपूर्वक आणखी विचार करा यावरती. कारण की आताच कुणाचीही करत असताना चुका करू नका. आपण एक सॅम्पल दाखवत आहोत फक्त. कारण की इथं सरळ-सरळ दिलेलं आहे लोन खात्याला तुमचा जे काही आधार नंबर आहे ते स्वीकार्य आहे का? तर आता इथं येस केल्यानंतर काय होऊ शकतं आणि नो केल्यानंतर काय होऊ शकतं सध्या त्याचं संभ्रम आहे थोडासा इथं. त्यानंतर इथं विशिष्ट क्रमांक देण्यात आले पाहू शकता इथं क्रमांक आहे. इथं फार्मर आयडी देण्यात आलेली आहे. लोन अकाउंट होल्डर नाव दिलेलं आहे. बँकेचं नाव दिलेलं आहे. बँक ब्रांच कोणती आहे ते दिलेलं आहे आणि सेव्हिंग अकाउंट नंबर सुद्धा इथं देण्यात आलेला आहे आणि लोन अकाउंट नंबर काय आहे ते इथं सुद्धा देण्यात आलेलं आहे. लोन अमाउंट किती आहे ते दिलेलं आहे. लोन ॲक्सेप्टेबल अमाउंट आता पेंडिंग हे पेंडिंग आहे. त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे आता थोडंसं खाली जाऊया. जो काही इथं मोबाईल नंबर दिला आहे, इथं मोबाईल नंबर तुम्हाला टाकावा लागेल. मोबाईल नंबर टाकून तुम्हाला इथं आधार ई-के-वाय-सी यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. पण त्याच्यावरती करण्याच्या अगोदर तुम्हाला हा चेकबॉक्स सबमिट म्हणजे तुमची शेतकऱ्याची ई-के-वाय-सी संमती द्यावी लागेल. त्यानंतर मी वरील सर्व घोषणा व संमती या पूर्णपणे मान्यता आहेत हे तुम्हाला द्यावं लागेल. हे संपूर्ण कधी द्यायचे चेकबॉक्स दोन्ही तुम्हाला? हे जर तुमची वरची संपूर्ण माहिती योग्य असेल, तर तुम्हाला ते चेकबॉक्स दोन्ही द्या. त्यानंतर मग ई-के-वाय-सी आधार ई-के-वाय-सीवर क्लिक करा. त्यानंतर तुमची जी काही मंत्रा मशीन असेल त्याच्यामध्ये लाईट आली जाईल. लाईट आल्याच्यानंतर फिंगरप्रिंट शेतकऱ्यांना ठेवायला लावा. त्यानंतर तुमची इथं के-वाय-सी झाली म्हणून सक्सेस आला जाईल. त्यानंतर इथं प्रिंटवर क्लिक करून तुम्ही त्यांना प्रिंट देऊ शकता. पण कोणीही के-वाय-सी करत असताना आणखी थोडं थांबा. याद्या आल्याबरोबर प्रॉपर लगेचच्या लगे कोणी करू नका. कारण की थोडंसं प्रॉब्लेम किंवा थोडंसं जे काही वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्याशी थोडंसं चर्चा करून किंवा आपल्या ग्रुपवर आपले सरकार सेवा केंद्राच्या ग्रुपवर सुद्धा थोडी याविषयी चर्चा होणे गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आता हे तुम्हाला संपूर्ण करायचं आहे.